या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री भास्कर भोईर आपल्या समवेत या धर्मवीर चषकामध्ये उपस्थित आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू। ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील एक सेवाभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। अत्यंत गरीब परिस्थितीत पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केला बीकॉम यातून आणि त्यानंतर तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपल्या गुणवत्तेच्या आधारे देशभरातून मेरिट मध्ये येऊन पीएफ ऑफिस ठाणे येथे ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत आणि निश्चित अशा व्यक्तिमत्वाचा गोड व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। धर्मवीर चषक 2025-26 आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय संजयजी वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। भास्करजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान महाराष्ट्राची परंपरा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जोपासली जाते। अतिथी देवा भव मायेची भगवी उपदारशाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण दादांना सन्मानित करत आहोत। अत्यंत शून्यातून जग निर्माण केलेल्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। धन्यवाद दादा, ही गोड आठवण या स्पर्धेची नेहमीच आम्हाला राहील। आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर निश्चितपणे या स्पर्धेबद्दल धर्मवीर चषक 2025 बद्दल आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात मॅच कंटिन्यू चालू राहील मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय। धर्मवीर चषक 2025-26 या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी मित्र संजयजी वारदडे या गावचे माजी सरपंच गोंधळी साहेब, आध्यात्मिक पारायणातील विविध मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थी मित्र, आज या मैदानावर क्रिकेटचे सामने होत आहेत आणि या पंचक्रोशीत क्रिकेट खेळून सर्व खेळाडूंना एक क्रिकेटची मेजवानी उपलब्ध करून दिल्याबद्दल या मॅचचे आयोजक श्री संजय वारदडे आणि त्याच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो। या क्रिकेटमुळे एक मैदानी खेळ या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जो पसरलेला आहे त्याने या क्रिकेटमधून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि त्या सर्व क्रिकेट प्रेमींनी आचरणात आणल्या पाहिजेत। त्याचबरोबर या क्रिकेट बरोबर या सगळ्या तरुण वर्गांनी आज आपल्या रोजगार हेतू विविध प्रशासकीय सेवेतल्या विविध भरतीमध्ये कॉन्सन्ट्रेट करून विशेषतः आता सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये चांगलं लक्ष देऊन एक 30 तारीख शेवटची अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची, सर्वांनी फॉर्म भरावेत आणि या गर्दीत राहण्यापेक्षा वर्दीत राहूया असं आपण निश्चित ध्येय मनाशी ठेवून जास्तीत जास्त आपले विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या भरतीमध्ये जॉईन होतील अशा या आजच्या व्यासपीठावरून शुभेच्छा देऊया। सर्व क्रिकेट खेळणारे क्रिकेट खेळाडू, क्रिकेट प्रेमी सर्व गावकरी सर्व विद्यार्थी मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। तुम्हाला या क्रिकेटमध्ये तसेच शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला उज्ज्वल यश लाभेल हे असे शुभ चिंततो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, खूप चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलं, त्याचबद्दल चांगलं मार्गदर्शन तरुण वर्गाला आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल आम्ही निश्चितपणे आभारी आहोत। आणि जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी